गोवा खरंच सेफ आहे का सोलो ट्रॅव्हलरसाठी? हा क्वेश्चन मला खूपदा विचारला गेला आणि त्याच क्वेश्चनचा ॲन्सर मी आज तुम्हाला देणार आहे. तुम्हाला भीती असते की आपण फिमेल आहोत आणि आपण मग एकटे जात आहोत, काही टेन्शन येणार नाही ना, काही होणार नाही ना आपल्याला. कारण तिथे जास्तीत जास्त ड्रिंक करणारे लोकं असतात, जास्तीत जास्त पार्टीज करणारे लोकं असतात, रात्रभर पार्टीज चालतात. तर त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम तर येणार नाही, पण असं काहीच नाही होत. मला पण थोडी आधी भीती होती. माझ्या मनात पण येत होतं, की यार मी एकटी आहे, कसं होणार, काय होणार? पण नंतर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करायला लागता आणि काही एक्सपिरियन्स घ्यायला लागता ना, त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणजे आणखी तुमचा कॉन्फिडन्स वाढून जातो. आता मला भीती वाटत होती, की मी जर बाईक रेंटने घेतली आणि एकटी जर रात्रीला आली, तर मला काही होणार नाही ना, काही भीती होती माझ्या मनात. तर मग मी काय केलं, मी कार रेंटने घेतली. तुम्हाला जर कार चालवता येत असेल, तर तुम्ही डेफिनेटली कार रेंटने घ्या. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तर. आणि तुम्ही पण माझ्यासारखे सेफ राहू शकता. म्हणजे तुम्ही बाईकनी पण सेफ राहू शकता, असं काहीही इश्यू नाही आहे इथे. तुम्ही रात्रीला बेरात्रीला फिरू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण मला थोडं होतं माझ्या मनात, म्हणून मी कार रेंटने घेतली. आणि आता मी आलेली आहे गोव्यामधल्या फेमस CO2 कॅफेला. माझ्या बकेट लिस्टमध्ये यावेळेला 2 कॅफेज होते, एक क्लारा कॅफे आणि एक CO2 कॅफे. मी दोन्हीही एक्सप्लोअर केले आणि दोन्हीही छान वाटले मला. क्लारापेक्षा जास्त मला CO2 कॅफे आवडला, कारण याचा ॲम्बियन्स म्हणा, याचं वाईब म्हणा, खूपच जास्त पीसफुल आणि काम आहे आणि खूप जास्त रिलॅक्स होता तुम्ही इथे. आणि सनसेटच्या टाईमला तर हा कॅफे खूपच जास्त जबरदस्त दिसतो. मी काय केलं होतं, मी थोडी लवकर आली होती, कारण मला व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते, फोटोज वगैरे घ्यायचे होते. आणि सनसेटच्या वेळेला खूप जास्त गर्दी असते किंवा मग रात्रीला पण खूप गर्दी असते. पार्टी, डान्सचा माहोल असतो, लाईव्ह DJ असतो, त्यामुळे मग गर्दी जास्त झाली असते. आणि मला कोणी व्हिडिओ वगैरे काढायला हेल्प केली नसती, त्यामुळे मग मी थोडी लवकर आले. व्हिडिओ वगैरे काढायला माझ्याकडे कोणती हेल्प नव्हती, म्हणून मी तिथलीच हेल्प घेतली आणि इथे हा तुमच्यासोबत व्हिडिओ आता त्यामुळे शेअर करू शकत आहे. खूप सुंदर असा कॅफे आहे. तुम्ही जर नेक्स्ट टाईम गोव्याला जात असाल तर हा कॅफे नक्की तुमच्या विशलिस्टमध्ये ॲड करून द्या. आणि इथली टेस्ट पण फूडची खूप जास्त जबरदस्त आहे. प्रेझेंटेशन म्हणाल तर तुम्ही बघू शकता. आता आपण कुठे जातो तर आपल्याला काय पाहिजे असते, एक तर फूडची टेस्ट पाहिजे असते आणि एक छान ॲम्बियन्स पाहिजे असतं. तर तो दोन्हीही तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज इथे घेऊ शकता. प्रत्येक कॉर्नरला तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकता. इतकं सुंदर हे कॅफे सजवलेलं आहे आणि या कॅफेचे वाईब्स खरंच खूप जास्त जबरदस्त होत्या. मला क्लारापेक्षाही जास्त हा CO2 कॅफे आवडला. तुमचं जर गोव्याला जाण्याचा प्लॅन असेल आणि तुमच्याकडे एकच कॅफे एक्सप्लोअर करायला वेळ असेल ना, तर तुम्ही या कॅफेला नक्की चूज करू शकता. लाईट्स वगैरे ऑन झाल्यानंतर संध्याकाळी खूप छान लुक येत होता ह्या कॅफेचा. आणि त्यानंतर मग मी निघून आली. मला जायचं होतं एका पीसफुल जागेवर. हे आहे गोव्याचं अश्वेम बीच, जिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप जास्त शांत वाटणार आहे. त्यानंतर येताना मला गोडची क्रेविंग होत होती, म्हणून पेस्ट्री खाल्ली. असा होता आजचा मिनी